रामकृष्ण हरी माऊली. मी मिताली भूषण वाईकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आषाढी एकादशी. तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या विठ्ठलमय शुभेच्छा. खरं तर मी मागच्या आषाढी एकादशीला ही एक कविता लिहिलेली, शेवटी वारी पूर्ण झाली, ती आज तुमच्या समोर सादर करते. पण ही कविता सादर करण्या अगोदर ना या कवितेचा थोडक्यात असा गाभार्थ समजून. ही कविता म्हणजे अशा समूहासाठी आहे जो समूह कधीच विठ्ठलाला प्रत्यक्षरित्या पाहिलेला नाहीये किंवा वारीचा अनुभव घेतलेला नाहीये. त्यांच्या मनात ना नेहमी एक खंत असते की मी विठ्ठलाला पाहिलं नाहीये, मी ती वारी अनुभवली नाहीये. इन्स्टा फेसबुकवर विठ्ठलाचं नेहमी दर्शन होतं, ती वारी दिसते, पण प्रत्यक्षरित्या पंढरपूरला गेलेला नाहीये असा हा समूह. किंवा अशा समूहासाठी जो यावर्षी पंढरपूरला जाण्याचा त्याचा योग नाही, त्या सगळ्यांसाठी ती एक खंत असते की या वर्षी योग नाही, या वर्षी मला जाता नाही आलं. त्या सगळ्यांसाठी ही कविता शेवटी वारी पूर्ण झाली सादर करते. आमच्या नशिबी बुवा वारीचा योगच नाही, टाळ चिपळ्यांसंगे भारुडाचा संयोगच नाही. आमच्या नशिबी बुवा वारीचा योगच नाही, वारी विठ्ठलाची निघाली या पंढरपुरा. आम्ही मात्र 9 to 9च्या शिफ्ट मध्ये सडकलोय बहुधा. आमच्या नशिबी बुवा वारीचा योगच नाही. इन्स्टा फेसबुकवर रोज विठ्ठलाचं दर्शन होईल, पण मी नाही ना तिथे, म्हणून मन उगाच खात राहील. मग काय 9-14च्या लोकल मध्ये उगाच वारीचे रील्स पाहत राहा. तेवढ्यात रामकृष्ण हरी म्हणून मागून हाक आली. हा बहुधा माझा भासच असणार, म्हणून मी मुळीच लक्ष दिले नाही. रामकृष्ण हरी माऊली म्हणून पुन्हा बोलावणं झालं. मी मात्र यावेळी मागे वळून पाहिलं. रामकृष्ण हरी माऊली. त्या सावळ्या हाताने अलगद चंदनाचा टिळा माझ्या मस्तकी लावला आणि रामकृष्ण हरी बोलून पुढे सरसावला. मी मात्र शोधत राहिले, तो मात्र गर्दीतल्या घोळक्यात विरून गेला. मी या घोळक्यातून त्या घोळक्यात शोधतच बसले. शेवटी माझ्या मनातील खंत आता कुठे शांत झाली जेव्हा तो घोळक्यातला श्रीहरी माझ्यातच सापडला आणि हसून म्हणाला, काय ग, मग झाली का वारी पूर्ण? आणि मग बहुधा आमची वारी पूर्ण झाली. तुम्ही पण शोधून पहा, तुम्हाला पण तुमचा श्रीहरी नक्की सापडेल. शेवटी वारी पूर्ण झाली. रामकृष्ण हरी.